एक माणूस एका संतांजवळ आला की त्यानं सांगत बसायचा की माझा कारखाना कसा चालू आहे, माझे नातेवाईक कसे कट कारस्थानं करतात आणि मला परमात्म्याचं दर्शन तुम्ही करवून द्या. ते संत म्हणले ठीक आहे, तुम्ही उद्या या, उद्या आपल्याला त्या पर्वताच्या शिखरावर जायचं. तो माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी आला. संतांनी एका पिशवीमध्ये काही दगड भरले आणि त्याला सांगितलं की ही दगडाची पिशवी उचल आणि माझ्या मागोमाग चाल. काही अंतर गेल्यावर त्याला ती पिशवी साहजिक जड वाटायला लागली. तो म्हटला की यातलं काय आहे यात बरं? ते म्हणले दगड आहेत. तर तो म्हणला एक फेकू का, की हे जड लागतंय. ते संत म्हणतात फेकून दे. पुढे आले तर म्हणलं अजून एक दगड फेकू का. शिखराच्या जवळ आले, म्हणले अजून एक दगड फेकू का. आणि शिखरावर आले. ते म्हणले की कुठे परमात्मा, तुम्ही मला भगवंतांचं दर्शन करून देणार होता. तर ते संत म्हटले अरे तू ही 5-6 दगडांची पिशवी घेऊन या पर्वतावर चढू शकत नाहीस, तर या जगाचं ओझं तू डोक्यामध्ये घेऊन तुला परमात्म्याचं दर्शन मी कसं करून देऊ. तू रोज मला जे सांगतोस, तुझ्या मनात, तुझ्या डोक्यात, तुझ्या बुद्धीत हा सगळा कारखाना, तुझे सगळे सोयरे, पैसे, नातेवाईक हे सगळं भरलेलं आहे. तर थोडं तू आधी हलकं व्हायला शिक, त्यानंतर परमात्मा दर्शनाचं पुढे बघता येईल.